मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या विविध घोषणा केल्या, मात्र या घोषणांवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। अक्षरशः दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेलं आहे। आता त्या सरकारमध्ये असणारा शिवसेना त्यांनी पण मागणी केलेली होती की 25,000 रुपये हेक्टरी द्यावं कोरडवाहू शेतकऱ्याला। आम्ही पण सर्वांनी मागणी चर्चेमधनं 25,000 रुपये हेक्टरी द्यावी अशी मागणी केलेली होती। त्याचबरोबर ओलिताच्या खालच्या जमिनीला 50,000 रुपये हेक्टरी, परंतु तसं कुठलंही त्यांनी जाहीर केलं नाही। सावकाराच्या संदर्भामध्ये काहीतरी निर्णय घेतला, परंतु त्याच्याबद्दल पण नीटपणे स्पष्टीकरण हे त्या ठिकाणी झालेलं नाहीये। पीक कर्ज माफ करा म्हणून सांगितलेलं होतं, तर म्हणाले पीक कर्जाचं व्याज आम्ही माफ करणार आहे। व्याज माफ केलं तर त्याचं मुद्दल जे आहे पीक कर्जाचं ते कुणी भरायचं आणि कधी भरायचं? पीक कर्जाचं व्याज जर माफ केलं तर पुढच्या वर्षी त्याला नवीन कर्ज घेण्याच्या करता पात्र ठरवलं पाहिजे। आमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्याला पुनर्गठन म्हणतात, परंतु मग पुढच्या वर्षीच्या पिकावर यंदाचा पण कर्जाचा बोजा राहणार आणि पुढच्या वर्षीचा पण क्रॉप लोनचा बोजा राहणार। दोन्ही बोजा शेतकऱ्याला परवडणारा नाही आणि म्हणून नुसतं व्याज नाही तर पीक कर्ज पण माफ करावं अशा प्रकारची मागणी आमची होती, ती पण त्यांनी मागणी मान्य केली नाही। एक म्हणजे की त्यांनी 2,000 कोटी रुपये पुरवणी मागण्यांमध्ये दाखवलेले आहे। त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की 5,000 कोटी रुपयाची जी आहे मागणी आम्ही केंद्र शासनाकडे केलेली आहे आणि अशा रीतीनं 7,000 कोटी रुपयाची गोळाबेरीज त्यांनी एकूण दाखवलेली आहे। केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की आमच्याकडे अजून एक त्यातला काही कागदपत्र पोहोचलेले नाहीत, माहिती मिळालेली नाही। आता याच्या पुढे जी आहे ती टीम येणार आणि त्याच्यानंतर जो आहे ते त्यांचा अभ्यास करणार आणि ते केंद्राने पैसे दिले नाही तर ते कोण पैसे देणार? मग 7,000 कोटी एकूण त्याचा कुठे उल्लेख नाही। मला असं वाटतं की सगळा भुलभुलैया त्यांनी तयार केला आणि हे करत असताना सुद्धा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांनी भेदभाव केला। विदर्भ आणि मराठवाडा शेतकऱ्यांना जे आहे 3 महिन्याचं जर वीज बिल माफ केलं, जे काय तुम्ही देणार आहात ते वीज बिल माफ केलं असेल, तर उत्तर महाराष्ट्रातले अनेक असे जिल्हे आहेत की त्या ठिकाणी 50% 100% गावं जे आहेत ते त्या दुष्काळग्रस्त म्हणून आज त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्यांना मात्र तुम्ही देणार नाही, हे काही बरोबर होणार नाही। त्यांनी 5 वर्षाचा कार्यक्रम लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म याच्या दोघांची जी एक गल्लत करून टाकली। शेततळी करणार आहोत, हे करणार, आणि शेततळी पाऊस वरून पडला नाही त्याच्याबद्दल तुम्ही आता काय बोला ते सांगा ना। लोकांना मागणी जी केली होती 25,000 रुपये कोरडवाहू आणि 50,000 रुपये जे आहेत ओलीत, त्या संदर्भामध्ये काही जे काय आहे इतर सगळ्या गोष्टीचा भूलभुलैया सांगत त्याच्याबद्दल कुठेही काही वाच्यता करायला काय तयार नाही। राज्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती होत असलेल्या आत्महत्या, शेतकऱ्यांची खूप पद्धतीने झालेली हानी, या संदर्भामध्ये राज्य सरकार काहीतरी ठोस उपाययोजना करेल। दुष्काळामध्ये होरपडणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी काही मदतीचा हात देईल अशी अपेक्षा होती। राज्य सरकारने आज जे काही पॅकेज म्हणून जाहीर केलेलं आहे, या सर्व योजना नियमितपणाच्या योजना आहेत, त्याच्यामध्ये पॅकेजच्या द्वारे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न त्या निमित्ताने केलेला आहे। खाजगी सावकारांचं 350 कोटी रुपयाचं कर्ज माफ करत सावकारांची एकतरीची धनच करण्याचा प्रयत्न या धनवान लोकांच्यासाठी त्या प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून केला गेलेला आहे। ऊस उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, धान उत्पादक शेतकरी असेल, फळबागांचं प्रचंड प्रमाणावरती झालेलं नुकसान असेल, आत्महत्यांच्यामुळे जे आज परिवार उघडे पडलेले आहेत, ज्यांचे संसार आज उघडे पडलेले आहेत, त्यांच्या संदर्भात कुठलेही एकही वाक्य या पॅकेजच्या माध्यमातून दुर्दैवाने त्या ठिकाणी देण्यात आले नाही।